हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आता आपण पाहिलेलं आहे की जे अढळराव आहेत त्यांनी आता बाळजासाठी काहीही भेटवस्तू आणली नव्हती। त्यांनी फक्त कृष्णा, दुष्यंत, अनुसया, समर या सगळ्यांसाठीच भेटवस्तू आणल्या होत्या। मग आता अढळरावांनी सगळ्यांना भेटवस्तू दिलेल्या असतात, बाळजाला भेट दिलेली नसते। त्यामुळे मग कृष्णा आता स्वतःची भेटवस्तू बाळजाला देते। ही गोष्ट अढळरावांना अजिबातच आवडत नाही आणि आता अढळराव म्हणत असतात की कृष्णे, अगं काय गरज होती तुला तुझी भेट त्या बाईला द्यायची? अगं म्या एवढ्या प्रेमानं तुझ्यासाठी ती भेटवस्तू आणली होती आणि तू तिला दिलीस होय? अगं तिची लायकी तरी आहे का भेटवस्तू घेण्याची? अगं आज पावतर तिनं फकस्त लोकांनी त्रास दिलेला आहे, फकस्त त्रास। त्यामुळं आता तिला तिच्या प्रत्येक वेळी चुकीची जाणीव ना झाली पाहिजे आणि म्हणून म्या तिच्यासाठी काय बी आणलं नव्हतं। कृष्णे, अगं म्या लई मायेनं आणली होती पोरी तुझ्यासाठी ती भेट। तू त्या बाळजाला ती भेटवस्तू देऊन माझं मन मोडलंस बघ। अगं एकदा उघडून तर बघायचं होतंच की त्यामध्ये काय होतं ते। म्या एवढ्या आवडीनं माझ्या 2 लेकांसाठी, एका सुनासाठी, बायकोसाठी भेट आणली होती आणि ती भेट तू त्या बाळजाला देऊन टाकलीस। तिची लायकी नाही आहे कृष्णे। अगं तुला माहीत नाही आज पावतर तिनं किती लोकांनी आणि कसा तरलाय तो, त्यामुळं तू असं वागायलास। कृष्णा म्हणते, आबा मला सगळं ठाव आहे। अढळराव म्हणतात, हाय नवं ठाव, मग तरी बी काय गरज होती तुला त्या कृष्णेला भेट द्यायची? तू जे वागल्यास की नाही ते मला अजिबातच पटलेलं नाही आहे। अजिबात नाही सुनबाई, जिथं तुम्ही बरोबर असता तिथं आम्ही तुमची बाजू घेतो, पण जिथं चुकताय तिथं चुकताय। त्याबरोबर मग आता कृष्णा ही अढळरावांना म्हणत असते, हे बघा आबा, म्या तुम्ही एवढा पिरमानं आणलेली भेट बाळजाबाईसने दिली हे माझं चुकलं, हे मला मान्य आहे। त्यासाठी म्या तुमची माफी बी मागतोय। बरं आबा, अहो एकल्या बाळजाबाईंना वगळून तुम्ही समद्यांसाठी भेटवस्तू आणल्या होत्या। तुम्ही बघितलंत ना की जेव्हा बाळजाबाईंना तुम्ही काहीच दिलं नाही तेव्हा त्यांना किती वाईट वाटलं, त्या दुखावल्या गेल्या। म्हणून फक्त मी माझी भेटवस्तू त्यांना दिली आणि असा फरक पडतो कुठे? भेटवस्तू काय वस्तू आहे। तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे, तुमचा माझ्यावर किती जीव आहे हे दाखवण्यासाठी मला भेटवस्तूची काहीच गरज नाही आहे। मला ते तर माहिती आहे। अहो या घरात आल्यापासून फक्त तुम्ही आणि तुम्हीच माझी बाजू घेतली, फक्त तुम्ही आणि तुम्हीच मला सांभाळून घेतले। मग एवढं सगळं मला माहीत असताना या भेटवस्तूची फॉर्मॅलिटी करायची काहीच गरज नाही। त्याबरोबर आबा म्हणतात, अगं पण त्यावर कृष्णा म्हणते, ठीक आहे ठीक आहे, प्रश्न फक्त भेटवस्तूचाच आहे की नाही? मग झालं, पुढच्या वेळी जेव्हा कुठं बाहेर जाल की नाही तेव्हा फक्त माझ्यासाठी भेटवस्तू घेऊन या। विषय संपला की उगाचच्या उगाच इथं तेच 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 वगळून 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 काय मिळणार आहे आबा? आणि म्या खरं बोलू काय, मला असं मनापासून वाटायलं आहे की बाळजाबाई सुधरायलं आहे आणि मला मनापासून वाटायलंही नाही तर माझी खात्री आहे। अहो पूर्वीच्या बाळजाबाई आणि आत्ताच्या बाळजाबाई किती वेगळ्या वेगळ्या आहेत। अहो पूर्वी बाळजाबाईंच्या नजरेतली जरब बघूनच माणसाला भीती वाटायची, पण आता बाळजाबाईंची नजर बी केवढी शांत आणि सौम्य झालेली आहे। आता बाळजाबाई बोलताना बी किती चांगलं आणि पिरमानं बोलतात। आणि तुम्हासनी तर ठाव आहेच, म्या जेव्हा दवाखान्यात होतो तेव्हा मृत्युंजय मंत्राचा जाप केला होता त्यांनी फक्त माझ्यासाठी। मग एवढं समजा जर त्यांनी माझ्यासाठी केलं होतं तर मग म्या त्यासनी एक भेटवस्तू दिली तर काय झालं? आबा जाऊ दे की, सोडा की माझ्यावरचा राग। आणि तुम्ही बी बाळजाबाईंकडे की नाही चांगल्या पद्धतीनं बघा। जर तुम्ही त्यांच्याकडे चांगल्या नजराने बघितलं की नाही तर तुम्हासनी बी कळेल बाळजाबाई सुधारल्यात ते। हां आता हे मान्य आहे मला, दुधानं तोंड पोळलेला माणूस ताक बी फुकून पितो, त्यामुळं तुमची बी ह्या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे। पर म्या काय म्हणतो, एक डाव तुमच्या चष्म्याचं भिंग बदला की आणि बाळजाबाईंकडे चांगल्या पद्धतीनं बघा की प्लीज आबा, प्लीज की। त्याबरोबर आता मग कृष्णा रूममध्ये येते। दुष्यंत खोलीत कृष्णाची वाटच बघत असतो। रूममध्ये कृष्णा आल्यावर दुष्यंत तिच्यावर चिडतो आणि म्हणत असतो, तू ठरवलंच आहेस का मला विरोध करायचा? नाही, जर तसंच असेल ना तर मला स्पष्टपणे सांगून टाक की मला तुमचं काही ऐकायचंच नाही आहे, तुम्ही मला काही सांगूच नका, मी तुमचं ऐकणारच नाही आहे। बोल ना तसं मला स्पष्ट, म्हणजे मी मूर्खासारखा वेड्यासारखा बडबडत बसणारच नाही। कृष्णा आता घाबरते। दुष्यंत म्हणतो, बोल, तुझ्याशी बोलतोय मी कृष्णा। मी सांगितलं होतं ना तुला की ती बाई तुला वाटते तेवढी चांगली नाही आहे, ती बाई तुला वाटते तेवढी सरळ साधी सोपी नाही आहे। अगं ज्या बाईने इतके वर्ष मला फसवलं, माझ्या जन्मदात्या वडिलांपासून मला तोडलं, दूर केलं, तुला असं कसं वाटतं की ती बाई एवढी चांगली असू शकते म्हणून? कृष्णा, बाळजाबाई आहेत त्या बाळजाबाई, कधीही सुधारणार नाही आहेत, समजलं ना? आणि तू आहे ना त्यांना आत्ता ओळखायला लागली आहेस, जेमतेम 8-9 महिने झाले असतील, पण मी त्यांना पहिल्यापासून ओळखतोय।
मी त्यांना माझ्या जन्मापासून ओळखतोय कृष्णा, आणि प्रत्येक मूल आपल्या आईला अचूक ओळखत असतं. मी सुद्धा माझ्या आईला अचूक ओळखायचो असा माझा भ्रम होता, आणि बघितलंस ना शेवटी काय निष्पन्न झालं ते. मग जर मी माझ्या आईला ओळखण्यात चुकलो तर तुला असं का वाटतं की तू तुझ्या सासूला अचूक ओळखतेस? त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो मी काय म्हणालोय ते एकदा ऐका की. अहो फाशीवर देणाऱ्या कैद्याला बी एकदा विचारलं जातं की तुझी अंतिम इच्छा काय आहे. मग ह्या तर आपल्या घरच्या बाळजाबाई तुमची आई आहे. आणि दुष्यंत सरकार, बाकी काय बी म्हणा, बाळजाबाई लोकांबरोबर किती बी वाईट वागल्या असतील, किती बी क्रूर वागल्या असतील, त्यांनी लोकांनी धमकावलं असेल, फसवलं असेल, लुटलं असेल, लुबाडलं असेल, बेईमानी केली असेल, देव न जाणो काय काय केलं असेल, पण म्या खरं बोलतो, बाळजाबाईंनी कवा बी तुमच्यावर खोटं प्रेम नाही केलं. बाळजाबाईंचं तुमच्यावर लोक म्हणून कायम खरंच प्रेम होतं. आणि म्या हे माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं. जेव्हा तुम्ही बाळजाबाईंनी एखादा सबूत बोलता का नाही, तेव्हा त्यांच्या काळजाला चर पडताना म्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं. अवं ती तुमची आई आहे, किती बी आणि काय बी झालं तरी तुम्हाला तिच्याबद्दल आणि तिला तुमच्याबद्दल कणव असणारच. हां, आता सध्या तुम्ही त्यांच्यावर रागवलं आहे, पण म्हणून याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही पुण्यांदा त्यांच्याबरोबर चांगलं वागणारच नाही. दुष्यंत म्हणतो, वेडी झाली आहेस का तू? तुला कळत का नाही आहे? मी समजावून सांगितलेलं कृष्णा, ती बाई कधीही सुधरू शकत नाही. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, म्या असं कुठंतरी ऐकलं होतं की येळ ह्योच समद्यावरचा रामबाण उपाय असतोय बघा. तुम्ही आहे ना जरा येळ जाऊ द्या, बघू की जर तुम्हासनी बाळजाबाईंमधला फरक जाणीवला तर ठीक, नाही जाणीवला तर बघू. त्याबरोबर मग दुष्यंत म्हणतो, कृष्णा, जेव्हा पुन्हा तुला समजेल ना की तू फसली आहेस, तेव्हा तुला खूप पश्चाताप होणाऱ्या बाळजाबाईंवर विश्वास ठेवण्याचा. कारण मी तो पश्चाताप अनुभवला आहे, मी तो पश्चाताप बघितला आहे. त्या बाईमुळे मला तब्बल जवळपास 25 वर्ष माझ्या वडिलांपासून लांब राहावं लागलं आहे. मी माझ्या वडिलांचं प्रेम उपभोगलेलं नाही आहे, आणि आता त्या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप मी करतो आहे. मला खूप मोठा झटका लागला आहे, आणि एक दिवस तुलासुद्धा तसाच झटका लागणार आहे. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, मला काय बी झटका बिटका लागणार नाही आहे. उलट तुम्हासनी तुमची आई किती तुमच्यावर प्रेम करते का नाही हे कळणार आहे, आणि त्यानंतर तुमच्या आईवरचा राग आपोआप कमी होऊन जाणार आहे. बघालच तुम्ही, मी आहे ना देवी आईला असं साकडंच घालणार आहे बघा की तुमच्यामधलं आणि बाळजाबाईंमधलं समजा काही भांडण मिटून जाऊ. अहो हे बघा, चुका ह्या माणसाकडनंच होतात, आणि माफ बी करणारा माणूसच असतो. म्हणून म्हणालो, करा की बाळजाबाईसनी माफ. दुष्यंत काही न बोलता तिकडनं बाहेर निघून जातो. कृष्णा दुष्यंतच्या मागे मागे येत असते, दुष्यंत सरकार करत, आणि त्याचवेळी आता तिकडे बाळजाबाई असतात. बाळजाबाई कृष्णाला म्हणतात, काय गं कृष्णे, काय झालं? कृष्णा म्हणते, काय नाही, असंच जरा नाराज आहेत म्हणून बाहेर गेले, बाकी जादा काही नाही. बाळजाबाई, नाही म्हणजे तुमच्यात ह्यो जो काही बदल व्हायला आहे की नाही, तो खरंच लई चांगला आहे. मला याचं लई कौतुक बी वाटायलं आहे, अप्रूप बी आहे. म्हणून म्या समद्यांच्या विरोधात जाऊन तुमची साथ द्यायलो, कारण म्या कायम सत्याची बाजू घेतो आणि बरोबर असेल त्याचीच सोबत करतो. पर तुमच्यात जो ह्यो बदल होत चालला आहे, तो बदल खरोखर खरा असावा अशी म्या आशा बाळगतो. नाही म्हणजे आज पावतर बऱ्याचदा असं झालं आहे, म्या तुमच्यावर विश्वास दावला आणि माझा विश्वासघात झाला. म्हणून म्हणतो, शेवटी ह्यो शेवटचा बार आहे, त्यामुळं आताच्या वेळी माझा विश्वासघात होईल असं काय बी करू नका, कारण तुम्हासनी समज जमवायचं आहे. त्याबरोबर मग आता बाळजा म्हणत असते, कृष्णे, अगं अजून बी तुला असं वाटायलं होय की म्या खोटं वागायलो आहे म्हणून? अगं म्या खरं बोलायलो, शपथ, अगदी माझ्या दुष्यंताची शपथ घेऊन सांगतो. अगं आता माझ्या मनात काय बी वाईट नाही बघ, आणि कुणाबद्दल बी वाईट नाही. आता म्या सुधारलो आहे गं कृष्णे, सुधारलो आहे, पूर्णपणे बदललो. हे बघ, शेवटी माणूस चुकतो गं, पण एकदाच चुकतो. कृष्णे, ज्या दिवशी तू माझा जीव वाचवलास की नाही, त्याच दिवशी मला कळलं, रंग, रूप, शिक्षण, श्रीमंती, गरिबी ह्या समध्या गोष्टींच्या पलीकडे बी एक गोष्ट असते, आणि ती लई महत्त्वाची असते, ते म्हणजे माणुसकी. आणि कृष्णे, तुझ्याजवळ ती माणुसकी आहे, त्यामुळं उलट म्या लई नशीबवान आहे की तुझ्यासारखी सून मला घावली. हां, आता सुरुवातीला माझ्या चुका झाल्या, पण म्या आता पुण्यांदा त्या नाही करायचो. म्या सुधारलो आहे कृष्णे, खरंच. अगं माझ्यात लई बदल झाला. त्यावर कृष्णा म्हणते, नाही, बदल झाला आहे तो मला बी दिसायला आहे, पण ह्यो बदल खरा असला म्हणजे मिळवलं, बाकी काही नाही. असो, आशा करतो देवाला की ह्यो बदल खराच असू दे.
आणि जर तुमच्यात खरोखर बदल झाला असेल की नाही तर बघा, म्या सबूत देतोय तुम्हासनी, एक ना एक दिवस दुष्यंत सरकारांचा तुमच्यावरचा सगळा राग नाहीसा होईल आणि पुण्यांदा तुम्ही दोघं बाप बेटे एकत्र याल. अहो शेवटी दुष्यंत सरकारांची आई हायसा तुम्ही. तुमचा जेवढा त्यांच्यावर जीव आहे की नाही तेवढा जीव त्यांचा बी तुमच्यावर आहे. हा आता रागवल्यात, बोलत नाही आहेत, पण म्हणून असं नाही की कायम हे समजा असंच राहील. आता त्या दोघीजणी बोलत असताना तिकडे अढळराव असतात आणि दुष्यंतही येतो. आता दुष्यंत अढळरावांना म्हणतो, बाबा बघताय ना, अहो कृष्णा त्या बाळजाबाईंच्या खोटारड्यापणाला, त्या खोट्या नाटकाला किती भुलती येते. अहो जेव्हा कृष्णाला सत्य समजेल की ही बाळजा कधी सुधरू शकत नाही तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसणार आहे आणि तिला सावरणं आपल्याला खूप कठीण जाणार आहे. मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, रागवलं, प्रेमाने सांगितलं की ती बाळजाबाई कधी सुधरू शकत नाही, पण तरीही कृष्णाला माझं काही कळतच नाही आहे म्हणणं. त्यावर दुष्यंत असं बोलल्यावर अढळराव म्हणतात, जाऊ दे पोरा, कदाचित कृष्णीला जे वाटायलं आहे त्यात बी काही तथ्य असेल. दुष्यंत अढळरावांकडे बघतो. अढळराव म्हणतात, नाही आहे, हे आपल्याला ठाव आहे. मला बी आश्चर्य वाटायलं आहे, ह्या बाळजानं कृष्णीला एवढं छळलं तर ती कशी काय हिला माफ करायला. पर गप्प राहण्या वाचून आपल्याकडं पर्याय नाही. तर दुसऱ्या बाजूला समरला भेटायला पूजा आलेली असते. ते दोघंजणं भेटलेले असतात. समर आणि पूजा नेहमीप्रमाणे एकमेकाच्या गळ्यात गळे घालतात, एकमेकाशी गप्पा मारतात. छान त्यांचं सगळं होतं आणि त्यानंतर समर जायला निघतो. आता जात असलेल्या समरला रस्त्यातच अनुसया गाठते आणि आता अनुसया समरला सांगत असते, समर काय गरज आहे तुला या पोरीला भेटायची, सांगितलं होतं ना मग तुला ह्या पोरीपासून दूर राहा म्हणून, मग कशापायी पुण्यांदा त्या पोरीच्या नादी लागायलायस. हे बघ समर, म्या तुला पहिल्यांदा आणि आखर सांगतोय, या पोरीपासून दूर राहायचं. पुण्यांदा जर मला तू या पोरीबरोबर दिसलास की नाही तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. समर म्हणतो, आहे तू माझा पाठलाग केलास. त्यावर अनुसया म्हणते, वय केला पाठलाग केला म्हणूनच तर तुझे हे गुण दिसले ना मग मला. त्यावर मग मात्र समर हा आता अनुसयाला म्हणतो, आया ग मला ती पोरगी. अनुसया म्हणते, मला काय बी ऐकायचं नाही आहे, म्या सांगितला तेवढा सबूत शेवटचा, समजलं ना. मग मात्र समर गप्प बसतो. त्याबरोबर आता अनुसया म्हणते, चल आता घरला. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.